सध्या देशात एकच वारं वाहत आहे, ते म्हणजे लोकसभा इलेक्शनचं. सोलापूर त्याला अपवाद नाही आहे. सोलापूरच्या पण चौकाचौकात, गल्लीत, प्रत्येक कट्ट्यांवर लोकसभा इलेक्शनबाबत चर्चा चालू आहेत, गप्पा चालू आहेत. अशाच गप्पा आपल्या VR न्यूजवर आपण घेतो आहे की लोकांच्या मनात काय आहे, आपला खासदार कसा असावा किंवा देशात कोणाचं सरकार यावं. सध्या नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत. नमो वर्सेस रागा म्हणजेच नरेंद्र मोदी वर्सेस राहुल गांधी असा सामना देशात रंगतो आहे. तर सोलापुरातसुद्धा सुशीलकुमार शिंदे आणि डॉक्टर जय सिद्धेश्वर महास्वामी यांच्यात लढत होणार आहे. त्याचसोबत डॉक्टर प्रकाश आंबेडकर हेही उभारण्याच्या तयारीत आहेत. तर माढ्यात राष्ट्रवादीने मास्टर स्ट्रोक मारत संजय मामा शिंदे यांना उमेदवारी दिलेली आहे. भाजपचा उमेदवार अजून ठरायचा आहे, परंतु त्याचीही चर्चा सध्या सोलापुरात चालू आहे. आपण आलो आहे होम मैदानवर. खरं तर हा खेळाचा आखाडा आहे. क्रिकेट प्रेमी इथे भरपूर जमलेत, परंतु ह्या क्रिकेट प्रेमीमध्ये सुद्धा लोकसभेची चर्चा आहे. त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊयात की आपला खासदार कसा असावा, त्यांनी विकास कामं काय करावीत किंवा देशाचा एकूणच कल त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. सध्या लोकसभेचं वारं वाहत आहे, आपल्याला काय वाटतंय? सध्या लोकसभेचं वारं वाहत नाही आहे, सध्या मोदी लाटच वाहत आहे असं वाटतं आहे. एकंदरीत आम्ही सोशल मीडिया, फेसबुक ह्या दिवसामध्ये हाताळण्याचा वेळ वाढलेला आहे आपोआप. आणि कधीसुद्धा मी फेसबुक उघडलं तर फक्त मोदी लाट असते. आणि सोलापूरचं जर विषय काढलं तर महायोगी श्री सिद्धेश्वर शिवाचार्य महाराजांना एक इथली उमेदवारी भाजपातर्फे जाहीर झालेली आहे. आणि शिंदेसाहेब मागील 40 वर्षापासून कुठल्या पदामध्ये सोलापूरच्या जीवावर त्यांनी कुठलं पद, उच्च पद भोगलेलं आहे. मात्र 40 वर्षाचं बॅकग्राऊंड पाहता आणि शिंदेसाहेबांचं पदांचं जे गणित आहे ते पाहता सोलापूरचं मनासारखा विकास झालेला नाही आहे. टिपिकल एक ठराविक लोकांना हाताशी धरून त्यांनी राजकारण केलं आहे. पण जशी यंग पिढी ही मतदानामध्ये येत आहे तसं जागृत झालेला आहे मतदाराचा टक्का हा वाढलेला आहे. आणि जसं मतदाराचा टक्का वाढतो आहे तसं काँग्रेसचे वोट कमी होत आहेत आणि दुसऱ्या पक्षाचे वोट वाढत आहेत. आता राहिली मोदी वर्सेस राहुल गांधी, हे मी स्पर्धा कधीच मानत नाही. कारण कुठे मोदी आणि कुठे राहुल गांधी, हे महागठबंधन विरुद्ध भाजपा. एक मोदी विरुद्ध 22 ते 25 पंतप्रधानचे उमेदवार समोर आहेत. त्यांच्या महागठबंधनचा पंतप्रधान कोण आहे माहीत नाही. परवा UPला जागेवरून आत्ताच भांडणं सुरू झाले. तुम्ही जेव्हा लोकसभेची उमेदवारी देता तेव्हा इथं माझा उमेदवार, तिथं माझा उमेदवार, इथं माझ्या पक्षाला मिळाला, इथनं तुम्ही भांडणं करता. मग पंतप्रधानच्या वेळेस तुम्ही काय करणार? फक्त मोदीला सत्तेतून लांब ठेवायचं हाच तुमचा उद्देश आहे का? भारताचं हित पाहता का तुम्ही? एका हाती सत्ता जर दिली तर भारताचा विकास होतो आहे. एका हाती सत्तेचं आता तुम्ही समोरच उदाहरण पाहिलं, पाकिस्तानमध्ये घुसून कसं मारलं. जर एक हाती सत्ता नसली असती तर हे डिसिजन घेता आलं असतं का? मग माझं काय म्हणणं आहे, इलेक्शन गेले साईडला हो, त्याचं काय घेणं देणं नाही. एका हाती जर सत्ता दिली तुम्ही कोणालाही द्या. आणि आजच्या डेटला एका हाती सत्ता ही फक्त भाजपालाच मिळू शकते. दुसऱ्या महागठबंधनला 22 पंतप्रधानाला एका हाती सत्ता मिळत नाही. तुम्ही भारताचं हित बघा, आमचं तरुणांचं भविष्य बघा, आमची पुढची पिढीचं भविष्य बघा. तुम्ही जर तुम्हाला पुढच्या पिढीचं भविष्य हवं असेल तर जो माणूस देशाचं हित पाहतोय, जो माणूस दूरदृष्टी ठेवतोय, त्या माणसाला बघून तुम्ही मतदान करायला पाहिजे. बस एवढं माझं म्हणणं आहे. आणि सगळ्यात अगोदर मतदानाचा टक्का वाढलाच पाहिजे. मतदान हा तुमचा जन्मसिद्ध हक्क आहे. सगळ्यांनी मतदान केलंच पाहिजे, प्रवृत्त केलं पाहिजे, प्रोत्साहित केलं पाहिजे की मतदान करा. आणि सोलापुरातून हे जे गणित घातलेलं आहे, आता जर समजा उद्या प्रकाश आंबेडकरांनी जर फॉर्म भरलं आणि हा तिरंगी होईल, आपोआप तिरंगी होईल, मतांचं डिवायडेशन होईल. मागच्या वेळेस शिंदेसाहेब जवळजवळ 1.5 लाख मतांनी पडले होते. यंदासुद्धा शिंदेसाहेबांची शीट धोक्यामध्ये आहे. श्री सिद्धेश्वर स्वामीजी त्यांना संपूर्ण म्हणजे आता शिंदेसाहेबावर जनता नाराज आहे. त्यांनी सोलापूरबाबत मी येतो, अजून परत आपल्याला बोलायचंच आहे. तो सगळ्यांची मतं जाणून घेऊया थोडी.
या अगोदर मी BR न्यूजचं आभार मानतो की ते इथं येऊन आमच्याशी संवाद साधत आहेत. त्याबद्दल आम्ही खूप आनंदित आहे आणि आम्ही हे जे जसे यंगस्टर लोक आहेत यांचं मत जाणून घेत आहेत हे याचाही खूप आम्हाला आनंद आहे. तर विषय म्हणजे जास्त काही बोलणार नाही, थोडक्यात सांगतो. काल चेन्नईचा सामना सर्वांनी बघितला आहे, त्याप्रमाणेच हे इलेक्शन होणार आहे. दोन्ही ज्याप्रमाणे आहेत त्याप्रमाणे मोदी आहेत. बस विन टू लोकसभेचा ह्या विषयावर मी थोडंसं युवकांना एक आव्हान करू इच्छितो की मतदान करताना तुम्ही जर सोलापूरचा विचार केला, 40 वर्ष काँग्रेस निवडून येते, मग 40 वर्ष निवडून येते म्हणजे काम केले म्हणून निवडून येते. 5 वर्षामध्ये तुम्हाला आज एक उमेदवार भेटू शकत नाही शिंदेसाहेबाजी. आज तुम्ही एका म्हणजे ज्याचा राजकारणाशी काहीच संबंध नाही, ज्याला राजकारण कळत नाही, आपल्याला काम काय करायचं हे माहीत नाही, पूर्वी 5 वर्षात बी असाच उमेदवार दिला. मी म्हणतो हे तर मोदी साहेबाची बदनामी केली आहे पक्षाने. मी म्हणतो जर मोदीची लाट आहे तर सामान्य कार्यकर्त्याला का दिलं नाही? सामान्यातल्या सामान्य BJPच्या कार्यकर्त्याला द्यायला पाहिजे, जो BJPचा कार्यकर्ता म्हणून ओळख आहे. मग ज्यांना या फील्डचं नॉलेज नाही अशा उमेदवार देऊन परत एकदा शिंदेसाहेबाचं मी म्हणतो महत्त्व वाढवलं गेलं आहे की आमच्याकडे उमेदवार नाही आहे. ज्या माणसं 40 वर्ष जर एकच माणूस निवडून येते म्हणजे मतदान दिले म्हणून. आज जसं मोदी येत आहेत 5 वर्षानंतर परत निवडून आलं तर काही तर काम केलं म्हणून लोक मतं टाकतील ना. जर काँग्रेस 40 वर्ष राज्य केले तर काम केल्याशिवाय राज्य करू शकते का? माझं म्हणणं एवढंच आहे की कुठला पक्ष न पाहता, मी सुद्धा एका पक्षाला बिलॉंग करतो, पण मला जर वेळ मिळाली आणि खरंच जर एखादा चांगला उमेदवार असेल तो BJPचा असेल, मी तुम्हाला ऑन कॅमेरा सांगतो मी त्या BJPला मतदान करेन, पण उमेदवार चांगला द्या. माझं एकच म्हणणं आहे. जर त्याला राजकारण आज आपण पाहतो 5 वर्ष जरी मोदीच्या लाटेल निवडून आलं काय म्हणतो, अहो काय होतं बनसोडायला दिलं हो, काय ते काय असं म्हणतो, काय अर्थ आहे? आपण आज या 2019च्या युगात आलो आहे आणि आपल्याला माहीत आहे मी अशा माणसाला मतदान करतो की ज्याला त्याला काय कळत नाही. मग आपला मूर्खपणा नाही का? मी म्हणतो सगळ्यांनी म्हणून अपील करा, BJPमध्ये विरोध करा. प्रत्येक जे BJPचा जो मतदार आहे त्यांनी विरोध करा. असा उमेदवार नको आम्हाला. सामान्य कार्यकर्ता द्या, आम्ही मत टाकू, पण आम्हाला चांगला उमेदवार द्या. माझं एवढंच म्हणणं आहे की पक्ष न बघता काम करणारा माणूस कुणी असो, प्रत्येकाला लोकशाही आहे, प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. अशा उमेदवाराला मतदान करा की जो सोलापूरचा विकास करू शकतो. आपला आपण म्हणतोय की खासदार सोलापुरातला खासदार कसा हवा आहे, तर एकच गोष्ट आहे की सोलापूर हे एक आंध्र आणि कर्नाटक बाँड्रीवर असूनसुद्धा आपलं मार्केटिंग होत नाही आहे. जर आपण एक सर्वे रिपोर्ट जर बघितला तर सोलापुरातला जवळपास जो यंग जनरेशन आहे 1 लाख ते 1.25 लाख जे पोरं आहेत ती बाहेर गेलेली आहेत. तर का सोलापुरात काही एम्प्लॉयमेंट नाही आहे. तर एकच इच्छा आहे की सोलापुरात जो कोणी खासदार येईल त्यांनी सोलापुरात पहिला एम्प्लॉयमेंट आणावं, IT पार्क आणावं, इंडस्ट्रीज आणावं, जेणेकरून इकडला जो यंग जनरेशन आहे तो नोकरीसाठी बाहेर जाऊ नये, तो इथेच राहावं. आणि जो आपला इथं जो रिव्हेन्यू आहे तो इथे राहावं आणि इकडे आपली ही सोलापूर सिटी डेव्हलप व्हावं. माझी फक्त हीच इच्छा आहे, बाकी काही नाही. ओके. मोदीचा महापौर आहे, कोणी जरी उभं केलं तरी निवडून येईल तो. लोक मोदीच म्हणत आहेत, परंतु मोदी सोलापूरचे उमेदवार नाहीत तर सुशीलकुमार शिंदे आणि महास्वामीजी आहेत. मोदी आए क्या करे मोदी आओ, कुछ भी नहीं करे. 15 लाख रुपए हर एक के अकाउंट में आने वाले, बोले कुछ भी अकाउंट में कुछ भी नहीं है. क्या करे, किसका फ़ायदा करे, किसका ही फ़ायदा कुछ नहीं करे. उम्मीदवार तो इतना थड़कला था किसकी हद नहीं. आने वाले भी 5 साल में भी कौन करने वाला, अभी कौन आने वाला. जिसे समझ नहीं वही ठहरेला है. अभी जिसे समझ रही तो वो ठहरेगा. अच्छे उम्मीदवार को देना चाहिए, ये मैं कहता हूँ. पहली बात, आज आपल्या सोलापुरात जे खासदार शरद बनसोडे यांनी निवडून गेलेले आहेत त्यांचं काही 5 वर्षात काम झालेलं नाही आहे. तर आपल्याला असलं खासदार पाहिजे जो सोलापूरचा विकास कर सकेल, चांगली रोजी रोजगार देऊ शकेल. असल्या खासदारांना आपण निवडून देईल अशी माझी इच्छा आहे. धन्यवाद. खासदार इलेक्शन हे प्रामुख्याने देशासाठी होत असतं. तर देशाचा जो विकास करेल, गेले 60 वर्षाचं कंपॅरिझन आणि 5 वर्षाचं कंपॅरिझन बघून मतदान केलं पाहिजे. देशाचा विकास बघून उमेदवार निवडावा असंच सगळ्यांचं मत आहे. काँग्रेसच्या काळात खरं तर हे सगळे रस्ते झाले, पण काँग्रेसला कॅनव्हसिंग करता आलं नाही. जी मोदींची इथली मोठी सभा होती ते रस्ते खरं तर काँग्रेसच्या काळात डिक्लेअर झाले होते. सोलापूर एडशी रस्ता, सोलापूर हैदराबाद रस्ता, सोलापूर पुणे रस्ता, सोलापूर विजापूर रस्ता, हे सगळे रस्ते काँग्रेसच्या काळात
डिक्लेअर झाले होते. जरी ही योजना अटल बिहारी वाजपेयींनी गोल्डन क्वाड्रिलॅटरल म्हणून चालू केली, सुवर्ण चतुष्कोन म्हणून चालू केली, तरी रस्त्यांचे खऱ्या अर्थानं बूम आणि कामं करून दाखवून त्याची क्रेडिट घेण्याची कला ही मात्र बी जे पीमध्ये नक्कीच चांगली आहे. त्यामुळं बी जे पीने क्रेडिट घेणं आणि काम करणं, कारण ज्या माणसाने उद्घाटन केलं, रस्त्याचं भूमिपूजन केलं, त्याच माणसाने रस्त्याचं उद्घाटन केलं आणि याच मैदानावर केलं. एक या मैदानावर सभा झाली, एक त्या मैदानावर सभा झाली. बी जे पीचा आपण पक्ष म्हणून त्याला बघून आपण मतदान केलं पाहिजे. उमेदवार हा गौण असला पाहिजे, कारण आपल्याला मोदींचं सरकार पाहिजे. मोदींना व्हिजन आहे. मोदींनी नोटाबंदी केली, कोण कोण मेले त्याच्यात तुम्हाला माहीत आहे. मोदींनी GST चालू केला, शासनाला भरपूर प्रमाणात कराच्या स्वरूपात पैसा मिळाला. भारताची डेव्हलपमेंट होणार आहे, चांगली होणार आहे. उमेदवार बघून मत देऊ नका, पक्ष बघून मत द्या. खासदारकीला कोणी का असं ना, पण BJPला बघून मतदान करा. असं मी सरकारी नोकरांनी खरं मत व्यक्त करणं चुकीचं आहे, पण एक ग्राउंडवर मी एक खेळाडू म्हणून आलो म्हणून माझं मत व्यक्त करतो. नक्कीच. मला तरी राजकारणात काहीच इंटरेस्ट नाही आहे, पण एक खेळाडू म्हणून मला असं वाटतं की सोलापूर महानगरपालिकेत भाजपाची सत्ता आली आणि केंद्रात पण भाजपाची सत्ता आहे. आम्ही ह्या अगोदर जवळपास 7-8 वर्षापासून होम मैदानावर खेळतो आहे, पण ह्या रिसेंटली 1 वर्षात जे डेव्हलपमेंट होम मैदानाचं झालेलं आहे ते भाजपाच्या काळातच झालेलं आहे. त्यामुळे मी मतदान करेन तर भाजपालाच करेन. धन्यवाद. बरोबर आहे. नमस्कार, मी एक टेक्नोक्रॅट आहे. मी एक अर्बन डेव्हलपमेंट पण आहे, अर्बन डेव्हलपर आहे. तर सोलापूरचा जो विकास व्हायला पाहिजे होता तो का नाही झाला ह्या मुद्द्यावर मी बोलू शकतो. कारण काय, सोलापूरची जेव्हा 92ला हे झाली, डेव्हलपमेंट झाली, बाहेरची गावं जे 13 गावं ॲड केली गेली सोलापूरमध्ये, तर अशी गावं ॲड करताना सरकारनं काही गोष्टींचा विचार केला पाहिजे की त्या गावांना अगोदर डेव्हलप केलं पाहिजे आणि मग ही गावं सोलापुरात ॲड केली गेली पाहिजे. कारण आपली जी ULB आहे, ULB म्हणजे आपली महानगरपालिका, त्याची कपॅसिटी नसती किंवा त्याच्याकडं मॅनपॉवर नाही किंवा त्यांच्याकडं अर्थार्जन पण तेवढं नाही आहे की बाबा एवढे गावं आम्ही ॲड केले, त्यांच्या तिथं डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे. त्यामुळं जेव्हा पण TP प्लॅन वगैरे होते किंवा DP प्लॅन होतं आणि गावं ॲड केली जातात शहराच्या विकासासाठी, तर अशी गावं अगोदर डेव्हलप करून तिथलं जे काही बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर अगोदर डेव्हलप केलं पाहिजे. त्याच्यासाठी 10-20 वर्ष अगोदर विजन ठेवून की बाबा आम्हाला जेव्हा RP प्लॅन केला जातो तो 20 वर्षासाठी असतो, तर त्या RP प्लॅनमध्ये असं विजन ठेवलं पाहिजे की बाबा आम्हाला पुढं जाऊन, समजा आता पुढं जाऊन मंद्रूप ॲड करायचं आहे, कुंभारी ॲड करायचं आहे, तर ह्या गावांचं डेव्हलपमेंट आत्ता ह्या क्षणाला पूर्ण बेसिक डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे आणि मग अशी गावं आपल्या ह्याच्यावर ॲड करायला पाहिजे. म्हणजे आपल्या ULBवर खर्चाचा ताण येत नाही आणि जे काही तिथले लोक ॲड केलेले असतात त्यांना बेसिक सर्व्हिसेस मिळतात. आज बऱ्याचशा आपल्या हद्दवाढ भागामध्ये पाण्याची सर्व्हिस नाही, ड्रेनेज सर्व्हिस नाही, रस्ते नाहीत. त्यामुळं हद्दवाढ भागातले लोक पूर्णपणे अगदी एका खेडेगावात राहिल्यासारखे राहतात. तर असं होऊ नये हे विजन ठेवून आपल्याकडं जे काही उमेदवार येतात किंवा निवडून येतात, आता खासदारांचं हे काम आहे RP प्लॅनवर लक्ष देणं, तर अशा खासदारांनी ह्या गोष्टीसाठी लक्ष द्यावं आणि डेव्हलपमेंट करावं. आणि अजून एक म्हणजे आपल्या सोलापूरसाठी जे काही आपले इथले टेक्नोक्रॅट्स आहेत, इंजिनियर्स आहेत, आर्किटेक्ट्स आहेत, बरेचसे टेक्निकल ह्याच्यामध्ये कोर्सेस केलेले लोक आहेत, त्यांना दुर्दैवानं पुण्याला, हैदराबादला आणि मोठ्या मेट्रो सिटीमध्ये जावं लागतं आहे. ते जाता कामा नाही. त्या हिशोबाने सोलापुरात आपल्याला IT पार्क सुरू करणं अत्यंत गरजेचं आहे. IT पार्कला पाणी लागत नाही. लोक डेव्हलपमेंट का होत नाही म्हटल्यावर पाणी नाही, हे नाही, ते नाही सांगतात. तर तसं न करता फक्त विमानतळ डेव्हलप करा, IT पार्क डेव्हलप होऊ शकत आहे आणि IT पार्क अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं. सोलापूरचा हा कल जाणून घेताना आपण अनेक युवकांशी बोलतो आहे. कुठलाही मतदार हे अनपढ नाही आहे. लोकसभेसाठी प्रधानमंत्रीचं गरज असते. ते प्रधानमंत्री कशा स्वरूपात आहे त्याची निवड आपण करायला पाहिजे. आणि राज्याचं निवडणुकीच्या वेळेला पक्षाचा विचार करायला पाहिजे. स्थानिक पातळीवर वैयक्तिक व्यक्तीचा विचार करायला पाहिजे. अशा सुज्ञ व्यक्तींचं आपण निवड हे मतदानाच्या स्वरूपात करावं. नक्कीच. सोलापूरचा हा कल जाणून घेताना आपण होम मैदानावर आलो होतो. इथल्या युवकांचा, खेळाडूंचा कल जाणून घेतलेला आहे. लोकसभा निवडणुकीच्या या BR न्यूजच्या विशेष कार्यक्रमात आपण पुन्हा भेटणार आहोत दुसऱ्या ठिकाणासह.
इतर नागरिकांची, युवकांची, सगळ्यांची मतं आपण यामध्ये जाणून घेणार आहोत. तो पण पाहत राहा BR न्यूज.